श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. मी माधुरी तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून म्हणजेच हृदयातून स्वागत आहे. तर आजचं हे रुटीन आहे, माझं डेली रुटीन आहे, जे तुमच्याशी मी शेअर करीत आहे. तर प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात, कारण घरामध्ये माणसं वेगवेगळी असतात. तर काही गोष्टी कॉमन असतात, तर काही गोष्टी नसतात. तर त्या सर्व गोष्टी आपल्या कशा प्रॉडक्टिव्ह बनवायच्या आणि आपण सकाळ सकाळ कसं फ्रेश राहायचं हे सर्व आपल्या हातात असतं. तर बरोबर 4:45चा अलार्म मी लावत असते आणि अलार्म लावला की नंतर 5 मिनिटांनी मी बेडच्या बाहेर येत असते. कारण अलार्म लावूनच मी शक्यतो रात्री झोपताना झोपते. जर एखाद दिवशी लावायचा राहिला तर आपला उठण्याचा टायमिंग चेंज होतो, त्यामुळे शक्यतो मी लावूनच झोपत असते. अलार्म वाजल्याबरोबर मग उठवायला आपल्याला लगेच जाग येते आणि आपले कामं व्यवस्थित आणि वेळेवर होत राहतात. त्यामुळे अलार्म वाजला की मी उठून बाहेर येते आणि उठल्यानंतर बाहेर आल्यावर मी लगेच झाडू मारायला घेत असते. तर रात्री अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात सर्व मी असं आवरून ठेवत असते, जेणेकरून सकाळी माझी कुठलीही धावपळ होणार. झाडू मारून घेऊन मी लगेच ब्रश करायला घेत असते, कारण सकाळी साईची स्कूल असते, त्यालाही उठवायचं असतं, त्याचं पण आवरायचं असतं, त्याला आंघोळीला पाणी तापवायला ठेवत असते. या सर्व गोष्टींना वेळ जातो, कारण सकाळी मुलांना उठायचा भरपूर सारा कंटाळा असतो आणि ते रात्री पण लेट झोपतात, त्यामुळे सकाळी उठताना जरा कंटाळा करत असतात. तर इथे मी अशा पद्धतीचा हीटर लावलेला आहे. ज्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचं हीटर आहे आणि लहान मुलं आहेत, त्यांनी शक्यतो हा हीटर टाळावा, कारण या हीटरला हात लावण्याची शक्यता असते, त्यामुळे हा खूप रिस्की आहे. तर इथे मी हॉलमधले सर्व कामं आवरून घेतलेली होते. सकाळी थोड्या वेळ मी झूम क्लास जॉईन करत असते, त्यासाठी इथं काठी वगैरे लागते. मी सगळं आवरून ठेवत होते, कारण त्याची एक्सरसाइज मी करून घेतलेली होती. नंतर साईला उठवायचं होतं मला आणि पाणी तापले का बघून मी किती वाजले चेक करत असते. नंतर मला साईला उठवायचं असतं. तर 6 वाजता बरोबर मी साईला उठवल्या जात असते, कारण थोडासा वेळ जातो, तो लगेच उठल्या जात नाही आणि घरामधले अंथरूण पांघरूण दोन्ही काढायचे आणि टाकायचे कामं माझ्याकडेच असतात. तर तेही मी इथं आवरून घेत होते, कारण साई लगेच उठल्या जात नाही. 5 मिनटं 10 मिनटं तर वेळ काढतोच तो. मग त्याला आवरून नंतर त्याला अंघोळ वगैरे घालायची असते. तर साईची सकाळी अंघोळ ते झालेली असते आणि बरोबर तोपर्यंत 6:45-7 होत राहतात. 6:15ला त्याची बस बरोबर निघते, त्यामुळे त्याच्या आधी त्याचं आवरून खाली जायचं असतं. तर अशा पद्धतीने त्याला सर्व रेडी करून मी त्याला सोडवायला जात असते. तर त्याचं चालू असतं, मग मी माझी बस गेल्यावरतीच तू घरी जा, तोपर्यंत माझ्यासोबत थांब. तर इथे तो बाय बाय करून मी त्याला निघालेले होते. घरी आल्यानंतर लगेच कामाला लागावं लागतं, कारण बाकीचे कामं भरपूर सारे पडलेले असतात. फक्त झाडू मारूनच जात असते मी. नंतर चहा करायला ठेवत असते, कारण सकाळी जर आपण अशा पद्धतीचा चहा करून पिलो तर त्याचे भरपूर सारे आपल्याला फायदे बघायला भेटतात. कारण अशा कोऱ्या चहामध्ये आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची ताकद असते. शिवाय चेहऱ्यावरती चमक येते, वजन कमी करण्यास मदत होते आणि दिवसभर आपण ताजेतवाने राहतो. त्यामुळे शक्यतो असा चहा तुम्ही सकाळी सकाळी घेत जा. तर 2 दिवसापूर्वी मी इथं मटकी भिजत घातलेली होती आणि त्याला छान असे कोंब आलेले होते, कारण थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे त्याला कोंब पटकन येत नाही. तर पण याला 2 दिवस बांधून ठेवल्यामुळे छान असे कोंब आलेले होते. तर त्याच्या कपड्याच्या खालीही त्याचे. तर असं मी इथे चहा वगैरे करून घेत असते आणि चहामध्ये थोडंसं लिंबू टाकून सकाळी मी चहा घेत असते, कारण त्याचा खूप छान असा आपल्याला फरक जाणवतो. पित्त वगैरे होत नाही. दुधाचा चहा पिल्याने खूप सारं पित्त होत राहतं, म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम राहतो की ॲसिडिटी होते, पित्त वगैरे होते. तर त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे की त्यांनी अशा पद्धतीचा चहा करून प्यावा. तर 2 मिनटं मी आल्यानंतर असं सोफ्यावरती चहा घेऊन चहा पीत बसत असते आणि मोबाईल पाहत असते, कारण जेणेकरून शाळेचे काही मेसेज असतील तर आपल्याला समजतात. दोघांच्याही शाळेचा टायमिंग काही असेल माहिती तर ते मोबाईल नाही पाहिलं तर, कारण शाळेचा मेसेज लेट येत राहतो, त्यामुळे शक्यतो आधी बघत असते मी चहा पीत पीत आणि नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करायची असते. चहा पिऊन झाला की लगेच शौर्यला उठवत असते आणि त्याला टॉयलेटला बसून नंतर मी बाहेरचं झाडायला घेत असते, कारण म्हणजे सकाळी पहाटे उठल्यानंतर मी बाहेरचं झाडायला येत नाही, अंधार असतो आणि थंडीही भरपूर असते, त्यामुळे मी बाहेरचं सकाळी सकाळी झाडायला येत नाही. नंतर थोड्या वेळाने म्हणजे शौर्यला बसवल्यानंतर हे मी झाडून घेत असते, कारण हे रुटीन मी थंडीमधलं शेअर केलेलं आहे. उन्हाळ्यामधलं रुटीन थोडंसं चेंज असतं, त्यामुळे हे आत्ताच्या सध्या तरी मी सकाळी बाहेर निघत नाही. नंतर थोडंसं उजेडलं किंवा थोडंसं ऊन पडलं तेव्हाच मी इथं बाहेर झाडू मारायला घेत असते. आणि नंतर आता शौर्याचं आवरून झालं, तोपर्यंत सर्व आंघोळ वगैरे शौर्याचं करून झालेली असते. तर शौर्याला इथं कपडे घातले आणि थोडंसं त्याचा गन पावडर वगैरे करून ठेवत असते, कारण त्याला या गोष्टी सर्व हाताने जमत नाहीत, त्यामुळे त्याचंही ते काम माझ्या मागं असतात.
म्हणून त्याला सर्व आवरून नंतर मी माझं पाणी आंघोळ बाकी असते. फरशी वगैरे तर पुसायची असते, कारण पाणी भरल्यानंतर मी फरशी पुसून घेते. पाणी भरपूर सांडतं खाली, त्यामुळे शक्यतो पाणी झाल्यानंतर फरशी पुसते. तोपर्यंत 8:30 पावणे 9चा टायमिंग झालेला असतो. आणि हे सकाळचं माझे 10 वाजेपर्यंतच अशाच पद्धतीचं रुटीन असतं. तर इथे मी त्याला चंदनगंध लावत असते, कारण त्याला खूप आवडतो. आणि चंदनगंध चेहऱ्याला लावल्यामुळे आपल्या म्हणजे जे आपलं एकाग्रचित्त वाढतं आणि डोकंही शांत राहतं, म्हणजे मन शांत राहतं. तर इथे मी सर्व आवरून घेऊन नंतर मी आता माझ्या कामाला पाहू लागणार शकता असते. तुम्ही 8:45 वाजलेले आहेत. आता माझं कामं बाकी आहेत, म्हणजे पाणी, फरशी, धुणं. कुठं तिकडं देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल. तर शौर्याचं आवरून झाल्यानंतर मी माझं आवरायला घेत असते. तोपर्यंत 9:15 होतात आणि आंघोळ करून आल्यानंतर मग मी थोडंसं बॉडी लोशन वगैरे लावते, जे की मी निव्याचं वापरते. चेहऱ्यासाठी मी थोडीशी निव्याची फेस क्रीम वापरते. नंतर सनस्क्रीन लावून एक बेबीची पॉन्ड्सची क्रीम लावते, ज्याचे आपले टेक्स्चर खूप छान येतं आणि आपल्या चेहऱ्याला व्हाईटनिंग टोन येते, म्हणजे चेहरा आपला गोरा दिसतो. तर ते इथं मी लावून घेते आणि साधं सिंपल असं मी आवरून घेत असते. कारण जर सकाळी आपलं आवरलं नाही तर दिवसभर आपला तसाच वेळ जातो आणि वेणी वगैरे घालायला वेळ भेटत नाही. त्यामुळे शक्यतो मी सकाळीच वेणी वगैरे घालून घेते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथे वेणी घालून घेत आहे आणि साधा सिंपल असा मेकअप मी करत असते. नंतर हे सगळं आवरल्यानंतर मग मला बाकीची कामं करायची असतात. स्वयंपाक वगैरे बाकी असतो आणि देवपूजा करायला घ्यायची असते. तर देवपूजा इथे मी सर्व फुलं वगैरे ठेवून करत असते. जास्त इथे देव माझ्याकडं नाही, बाकीचे सर्व देव आमच्या गावी आहेत. इथे मी जास्त देव आणलेले नाहीत. छोटेसे फोटो वगैरे मी घेऊन आलेले, जेणेकरून आपण पूजा करून घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण आपल्या तयार होईल. तर इथे मी पूजा करून घेऊन नंतर शंख वाजवून घेत असते. शंख आत्ताच मी नवीन घेऊन आलेला आहे, त्यामुळे मला तो जास्त वाजवताही येत नाही. पण मी इथं प्रयत्न करत असते. नंतर तुळशीला मी पाणी वगैरे घालून अगरबत्ती लावून हळदी कुंकू ते वाहून पूजा करून घेते आणि नमस्कार वगैरे छान असं करून घेत असते. तर नंतर दारामध्ये असलेल्या उंबरठ्यालाही मी पुसून घेते आणि हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्याची पूजा करून घेत असते. असं म्हणतात की उंबरठा रोज धुतला पाहिजे. उंबरठ्याची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती नांदते, सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती घराबाहेर जाते, म्हणजे ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तर उंबरठ्यामध्ये देवी लक्ष्मीचं स्थान आणि देवदेवतांचा सुद्धा वास असतो असं मानलं जातं. विशेषतः गुरुवारी ही पूजा करायला पाहिजे असं म्हणतात. तर गुरुवारी पूजा केलेलं चांगलं असतं आणि ते शुभ मानलं जातं. नंतर सर्व पूजा वगैरे करून घेऊन मी कपडे सुकायला टाकत असते. तर इथं दारामध्ये मी दोरी बांधून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी कपडे टाकत असते. तर बरोबर 10 वाजेपर्यंत माझे हे सर्व कामं आवरत असतात. त्यामुळे सकाळी 4:45 ते माझं 10पर्यंत अशा पद्धतीचं रुटीन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका.